तर एकीकडे आपण बघतोय ठाकरे जे आहेत ते एकत्र येत आहेत, तर दुसरीकडे मवियाचं काय असा सवाल उपस्थित झालेला आहे। कारण महाविकास आघाडी म्हणून लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या या विरोधी पक्षांच्या एकजुटीनं राज ठाकरेंच्या एंट्रीमुळेच आता ही एकजूट फुटल्याचं दिसलेलं आहे। राज ठाकरेंची एंट्री झाली आणि काँग्रेसनं थेट आपला मार्ग वेगळा म्हणत आपली वेगळी चूल मांडली आणि त्यावरून आता मात्र आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं। पाहुयात राज ठाकरेंच्या एंट्रीनं नेमकं मवियामध्ये काय घडलं या स्पेशल रिपोर्टमध्ये। राज आले, मवियातील एक एक पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी आता मात्र मित्र पक्षांच्या विरोधातच कडक मोर्चे बांधणी करत असल्याचं दिसतंय। ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता दिसतानाच काँग्रेसनं थेट शरद पवारांना साथ घातली। शरद पवारांच्या एनसीपी बरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे। त्यांच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव यांच्याशी सुद्धा आमची या संदर्भामध्ये बोलणं झाले, तशी त्यांना आम्ही माहिती कळवली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या काही नेत्यांबरोबर आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांबरोबर आपण या ठिकाणी बैठक आयोजित करू आणि पुढच्या हप्त्यामध्ये या संदर्भामधला जोही काय निर्णय असेल तो आपण एकत्रपणे घेऊ। विधानसभेच्या निवडणुका मविया म्हणून लढणाऱ्या काँग्रेसनं ठाकरे बंधूंना घेरण्यासाठी राष्ट्रवादीची साथ घ्यायचं ठरवलंय आणि त्यामुळे शरद पवार पारंपरिक मित्र पक्षासोबत जातात की मित्राच्या मुलांना साथ देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आणि याच वेळी काँग्रेसनं ठाकरेंच्या युतीवर आपली खंतही बोलून दाखवली। दोन्ही भावांनी एकत्र आली तर आम्हाला त्यांना आम्हाला शुभेच्छा देतो, पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती। काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या वेळेला आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम राहिलेला आहे। इंडिया अलायन्सची असेल किंवा महाविकास आघाडी असेल, आमचं संविधान धागा धरून आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे। तर मुंबई ही जसं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामध्ये सगळ्या राज्यामधले लोक या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे। त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाती घेणाऱ्या लोकांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही, जी आमची भूमिका आहे। आमची युतीची घोषणा अधिकृतपणे अद्याप झालेली नाही आणि उद्धवजी आणि काँग्रेसमध्ये यापूर्वी काय बोलणी झाली याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही। सो यावर अधिक न बोलणे हेच उचित राहील। जसं लोणावळ्याला काँग्रेस पक्षाने सुनील शेळकेंबरोबर युती केली, त्यांनी आम्हालाही सांगायचं होतं तिकडे। तर अशा राजकारणात अशा गोष्टी सांगून होत नाही। महाविकास आघाडी ही राज्याची आणि देशामध्ये झालेली आहे। स्थानिक स्वराज्यासाठी काँग्रेस पक्षाने पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका घेतलेली आहे, जे त्यांच्या कार्यकर्त्यांना सोयीनुसार असेल। तर तशा भूमिका जर आम्ही घेतल्या तर मला असं वाटत नाही की कोणाला एकमेकांना विचारायला पाहिजे। मुंबईत काँग्रेसनं आता ठाकरेंच्या विरोधातच एल्गार पुकारलाय आणि त्यामुळे मुंबई महापालिकेच्या मैदानात ठाकरे बंधूंचा सामना हा आता आणखीन आव्हानात्मक असणार आहे। त्यांच्या पुढे मोठ्या पक्षांचं आव्हान असून ठाकरेंसाठी मुंबईची निवडणूक ही अस्तित्वाची लढाईच असेल। कारण एकट्या ठाकरे बंधूंच्या विरोधात भाजप, शिंदे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, वंचित, समाजवादी आणि MIM सारख्या 8 पक्षांचं आव्हान असणार आहे। महापालिका निवडणुका आल्या आणि राज्यात भरभक्कम असलेल्या युती आणि आघाडींचे तुकडे तुकडे झाले। गेल्या निवडणुकांच्या रणांगणात खांद्याला खांदा लावून लढणारे हे पक्ष आता मात्र एकमेकांच्या विरोधातच बाह्या सरसवू लागलेत आणि त्यामुळे एकट्या राज ठाकरेंच्या एंट्रीनं मवियाचे मित्र पक्ष हे चहो दिशांनी विखुरल्याचं दिसू लागलंय। म्हणूनच राजकारणात कधीच कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो या वाक्याला पुन्हा एकदा आधार मिळाल्याचं या राजकीय घडामोडींवरून दिसू लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.